हे जे जमिनीखाली मंदिर आढळून आले ते कुठल्या शेतकऱ्याच्या जमिनीखाली आढळून आले आणि तिथं आख्यायिका अशी आहे की दशरथ राजाचं श्राद्ध घातलं इथं। तर नमस्कार मित्रांनो, पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रात एका शेतकऱ्याला जमिनीखाली स्वतःच्या शेतीमध्ये मंदिर सापडलं आहे। ते मंदिर आपण पाहण्यासाठी चाललो आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे। मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। कुई देवळ कुठं आहे? ते जमिनीखाली येते आहे का इकडं आतमध्ये? एक समोरचं कुठलं आहे? कुठलं मंदिर आहे? हो तिथं आहे, घेतो बरं का। देऊ आपण जे एवढ्या लांब शोधत आलोय ते मंदिर सापडत नव्हतं, पण माणसांना विचारत आपण आलोय। तर मित्रांनो, हेच ते जमिनीखालचं मंदिर। आणि हे मंदिर कशाचं आहे, काय आहे, सगळी माहिती देतो तुम्हाला, पण व्हिडिओ कंटिन्यू बघा। पाण्याखाली मंदिर आहे असं, जमिनीखाली। तर चला सर्वप्रथम आत जाऊया। या अशा पायऱ्या ज्या पौराणिक वास्तू आहे। हे मडपंथी म्हटलं तरी चालेल किंवा त्याच्यापेक्षा पूर्वीचं म्हटलं तर चालेल, कारण शेती करत असताना हे जमिनीखाली आढळून आलेलं मंदिर आहे मित्रांनो। तर सगळं पाणीच आहे मित्रांनो, इथं बॅटरी लावा। तर हे पाहू शकता तुम्ही, असं मंदिर आहे आणि एवढ्या खाली आपण वरनं आलोय। हे असं वरनं एवढ्या खाली आपण आलोय। तर हे वास्तू तुम्ही पहिले पहा, सगळं पाणीच आहे मित्रांनो इथं। पहिल्यांदाच आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे मंदिर प्रसारित होत आहे। आजपर्यंत या मंदिराचं फोटो व्हिडिओ कोणी दाखवलं नाही, पण आपलं पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनल या मंदिरापर्यंत पोहोचलेलं आहे। आणि दर्शन सर्वांनी घ्या, कारण हे जे मंदिर आहे तुम्ही पाहिलं नसेल, कारण हे जी पिंड आहे हे अद्भुत आहे। तर पिंड कशी आहे ते तुम्हाला दाखवतोय। तर हे आतल्या बाजूला असं पूर्ण कुठपर्यंत आहे काय समजतच नाहीये, पूर्ण गोल आहे, पूर्ण मित्रांनो गोल आहे। आणि याची आतल्या बाजूला किती आहे काय समजत नाही, असं पूर्ण दाखवतोय। आतल्या बाजूला किती आहे काय समजत नाहीये। काय समजत नाही मित्रांनो, आतल्या बाजूला किती आहे काय आहे। पण हे मंदिर दाखवण्याचा एक प्रयत्न पाहू शकता तुम्ही। वरच्या बाजूला खूप जुनी वास्तू आहे ही आणि याच्यामध्ये सगळ्यात
महत्त्वाचं म्हणजे ही पिंड हे किती वर्षापूर्वीची आहे किंवा कितव्या सणातली आहे हे कोणालाच माहीत नाही आहे. आणि हे एक प्रामाणिक प्रयत्न किंवा समाजापुढं आणण्याचं पंढरपूर सत्यदर्शनचं एक प्रामाणिक प्रयत्न आहे. तुम्ही पाहू शकता ही कशी वस्तू आहे. आणि यूट्यूबच्या माध्यमातून प्रथमच पाहू शकता ही गणपतीची कलाकृती आहे. आणि ही वास्तू मित्रांनो किती जुनी आहे हे अजूनपर्यंत कोणी सांगू शकलेलं नाही. पहा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं हे आहे जमिनीतलं मंदिर. आणि हे वरच्या बाजूला पूर्ण शेती आहे. आणि शेती करत असताना हे मंदिर आढळून आलेलं आहे त्यांना. तर या मंदिरामध्ये असे बरेच अशा प्रकारचे कलाकृती आहेत मित्रांनो, पाहू शकता. शेती करताना हे मंदिर शेतकऱ्याला आढळून आलेलं आहे. आणि हे मंदिर पहिल्यांदाच यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो मित्रांनो. पुन्हा एकदा हे मंदिर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे. तर पाहू शकता गणरायाची मूर्ती आहे इथं. आणि इथे एक मूर्ती आहे. आणि हे मंदिर अशा प्रकारे शेती करत असताना एका शेतकऱ्याला आढळून आलेलं आहे. आणि महादेवाची पिंड या ठिकाणी आढळून आली असून याचं सुरुवातीला दर्शन घेण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून लोक येत होते. आणि आता अशा प्रकारे मंदिरची अवस्था आहे. पण नक्कीच अशा मंदिरांना जोपासणं ही काळाची गरज आहे. पौराणिक मंदिर आहे. हे मंदिर कधीचं आहे अजूनपर्यंत कोण सांगू शकलं नाही. पण आपण एक प्रामाणिक प्रयत्न करूया आणि इथल्या लोकांना विचारू हे मंदिर कधीचं आहे आणि याचा शोध कधी लागला. आणि जमिनीखालच्या मंदिराची वास्तूला सुशोभित करून जे काय आहे शासनाने याची दखल घेत ह्या मंदिराला जीर्णोद्धार करावं एवढीच विनंती. तुझ्या हिशोबाने मित्रांनो, ही वास्तू कशा पद्धतीने निर्माण केली गेलेली आहे बघा. कुठल्याही पद्धतीचं सिमेंट, लिक्विड किंवा काहीच न वापरलेलं, फक्त दगडाला दगडाचं आधार देऊन हे मंदिर उभा केलेलं आहे. तेही जमिनीखाली. पूर्ण मंदिर तुम्ही रचना पाहू शकता. आजपर्यंत तुम्हाला असं मंदिर कधीच बघायला मिळालं नसेल. दगडावर दगड ठेवून कला जोपासणं किंवा असं मंदिर उभा करणं हे शक्य नाही. आणि आजच्या काळात जर हे मंदिर लोकांच्या समोर येत असेल तर ह्या मंदिराची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेली पाहिजे. तुम्हाला मंदिर पूर्ण दाखवलेलं आहे. आणि हे मंदिर आहे जमिनीखाली. तर नक्कीच पुन्हा एकदा त्या ठिकाणी तुम्हाला मी घेऊन चाललोय वारंवार. कारण आजपर्यंत तुम्ही अशा प्रकारची पिंड कधी पाहिलीच नसेल. त्या पिंडीच्या आतमध्ये जर आपण व्हिडिओ नेला तर आतमध्ये किती रुंद आहे हे काहीच दिसत नाही. आणि ही पिंड जवळपास जमिनीच्या खाली 20 ते 30 फुटावर खाली अंतरावर आहे. आणि ही कला वास्तू मित्रांनो नक्कीच बघा. आणि नक्कीच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून या मंदिराची माहिती सगळ्यांपर्यंत पोचवा. आणि मंदिराचं उदरनिर्वाह करण्याचं किंवा सुशोभीकरण करण्याचं किंवा लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि कशा प्रकारे आपण त्या शेतातनं खाली आलो होतो हे वरच्या बाजूला आहे. तुम्हाला वरची छत ह्या मंदिराची दाखवतोय. तर मित्रांनो, ह्या मंदिराची छत तिथल्या काही स्थानिक लोकांनी या मंदिरात छत रिपेअर करण्याचं काम केलेलं आहे. ही छत अशा प्रकारे रिपेअर केली. ही पूर्ण ह्या बाजूला छत आहे, इथपर्यंत आहे. सध्या आपण बरोबर मंदिराच्या वर आहोत आणि हीच ती शेती आहे. या शेतामध्ये शेती करत असताना हे मंदिर आढळून आलेलं आहे. तर नक्कीच जमिनीखालचं हे महादेवाचं मंदिर लोकेशन तुम्हाला सांगतोय आम्ही. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा.
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याचं लोकेशन कुठं आहे, काय आहे, कुठल्या जिल्ह्यात आहे, हे सगळं आम्ही तुम्हाला दाखवतो आहे. तर अशा प्रकारे हे मंदिर या ठिकाणी वसलेलं आहे. लोकेशन तुम्हाला लास्टच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल. अशा पद्धतीने मित्रांनो हे मंदिर ह्या ठिकाणी वसलेलं आहे. हेच ते मंदिर शेती करताना शेतकऱ्याला आढळून आलं आणि त्यांनी लगेच हे मंदिर लोकांच्या दर्शनासाठी उघडलं. ज्यावेळेस मंदिर निदर्शनास आलं त्यावेळेस भरपूर अशी गर्दी या ठिकाणी झाली होती, पण कालांतराने गर्दी कमी होत गेली आणि आता या मंदिराला नक्कीच लोकांपर्यंत माहिती पोचवून जे काय आहे ते डागडुगीचे काम आहे ते करून नक्कीच मंदिर सुशोभीकरण करून तर दर्शनासाठी खुलं करण्यात यावं आणि याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी एवढीच आपल्या पंढरपूर सत्यदर्शनकडनं प्रयत्न करण्यात आला होता. आम्ही जी माहिती दाखवली, जो व्हिडिओ दाखवला, ह्याच्यावरनं जर तुम्हाला काय तथ्य किंवा काय माहिती वाटत असेल तर कमेंट करून नक्कीच आम्हालाही ती माहिती देण्याचा प्रयत्न करा. ही जी जमिनीखाली मंदिर आढळून आले ते कुठल्या शेतकऱ्याच्या जमिनीखाली आढळून आले, त्या मंदिराचा इतिहास नेमका काय? हे पूर्वून रामाच्या काळातलं आहे ते मंदिर आणि तिथं आख्यायिका अशी आहे की दशरथ राजाचं श्राद्ध घातलं इथं त्या टायमाला. ह्या मंदिरात दशरथ राजांचं श्राद्ध घातलंय. हा. अरे बापरे. हा. आणि त्या टायमाला तिथं काय होतं, पाऊस यायला लागला म्हणून त्यांनी तिथनं पहिलं नदीतनं पात्रात त्या देवळात आहे का आतमध्ये ही कुंड, त्याच्यातनं नारळ हे सोलला तर लिंबू खाली येत होतं पात्रात. बर बर. नदीच्या पात्रात. बर. अशी पूर्वीची आख्यायिका. आणि दशरथ राजाचं श्राद्ध झालं इथं. दशरथ राजाचं श्राद्ध झालं या मंदिरात. हा. मग मंदिरला या प्रभू रामचंद्र वनवासात आल्यानंतर इथं म्हणजे बघण्यासाठी भाविक भक्त येत नाहीत का? येते ती फुलं येते ती अशी. होय. आता यात्रा आहे चैत्र शुद्ध एकादशीला. हा. ती महादेवाची यात्रा असते यात्रे. बर. अजून काय याची माहिती आहे विशिष्ट प्रकारे काय? विशिष्ट काय तशी मंदिरं बरीच आहेत इथं. 33 कोटी देव आहेत. काशीलाही जायची सुद्धा काय गरज नाही, रामेश्वराला जायची गरज नाही. बर. अशी पूर्वी, कारण तिकडे गेलं तर ही माणसं ह्या गावाचं नाव सांगितलं मग तुमच्या तिकडे देव भरपूरच आहे की म्हणजे तुम्हाला इकडे यायची सुद्धा गरज नाही. आता भाविक भक्त इथं येतील तर याचा परफेक्ट ऍड्रेस तुम्ही सांगा. बर बर बर. ऍड्रेस काय या मंदिराचा? ऍड्रेस ही काय रामेश्वर गाव जिल्हा उपळे तुम्हाला. उपळे तुम्हाला. हा. रामनाथाचे उपळे म्हणायचे. ते बोर्डवरलं ही करून घ्या टाईप करून तुम्ही फोटो काढून. तालुका बार्शी जिल्हा सोलापूर. ह्याच्यावरलं त्या मंदिराच्या ह्याच्यावरलं न्या.